नमस्कार, आपण पाहत आहात एल्गार न्यूज महाराष्ट्र। मिरज आरग पूर्व भागाला जोडणाऱ्या मुख्य हमरस्त्याचे काम सध्या प्रशासकीय अनास्थेचा आणि निकृष्ट दर्जाचा नमुना ठरत आहे। या रस्त्यावर पडलेले मुरुमाचे ढीग आणि पसरलेली खडी यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी मृत्यूचा सापळा बनला असतानाच एसटी महामंडळाने बसचा मार्ग बदलल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत। सध्या ही बस मिरज टाकळी बोलवाड मल्लेवाडी मार्गे आरग अशी धावत असल्याने बेडग आणि आडवा रस्ता परिसरातील प्रवाशांना एसटीच्या सेवेपासून पूर्णपणे मुकावे लागले आहे। मिरज ते आरग या मुख्य रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने आणि निकृष्ट पद्धतीने सुरू आहे। रस्त्यावर ठिकठिकाणी मुरुमाचे मोठमोठे ढिगारे आणि टोकदार खडी टाकून ठेवण्यात आली आहे। यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहने चालवणे जिकिरीचे झाले असून धुळीच्या साम्राज्यामुळे वाहनधारकांना श्वसनाचे त्रास सहन करावे लागत आहेत। या निकृष्ट कामामुळे अपघातांची मालिका सुरू झाली असून संबंधित ठेकेदारावर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे चित्र दिसत आहे। रस्त्याच्या या दुरावस्थेमुळे एसटी महामंडळाने आपला नियमित मार्ग बंद करून प्रवाशांना वाऱ्यावर सोडले आहे। रस्त्याच्या खराब स्थितीचे कारण देत एसटी प्रशासनाने मिरज आरग बस सेवा आता टाकळी बोलवाड मल्लेवाडी मार्गे वळवली आहे। महामंडळाच्या या निर्णयामुळे बेडग आणि आडवा रस्ता या भागातील प्रवाशांची मोठी कोंडी झाली आहे। अनेक वर्षापासून या मार्गावर अवलंबून असणारे विद्यार्थी, नोकरदार आणि शेतकरी यांना आता बस पकडण्यासाठी मैलोनमैल पायपीट करावी लागत आहे। प्रवाशांना कोणतीही पूर्वसूचना न देता हा बदल केल्याने बस स्थानकावर तासनतास ताटकळत उभे राहण्याची वेळ जनतेवर आली आहे। हक्काची बस मिळत नसल्याने खासगी वडाप चालक प्रवाशांची आर्थिक लूट करत असल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत।